नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. गडकरी रंगायतन परिसरातील MGP भूखंडावर ठाणे महापालिकेकडून सार्वजनिक वाहनतळ सुविधा असलेली बहुमजली इमारत उभारण्यात येत आहे. या इमारतीत ठाण्यातील नियोजित कलाकारांना नाटकाच्या तालिमीसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध व्हावी अशी मागणी पुढे आली. गडकरी रंगायतन परिसरातील MGP भूखंडावर ठाणे महापालिकेकडून सार्वजनिक वाहनतळ सुविधा असलेली बहुमजली इमारत उभारण्यात येते. शहरातील वाढती वाहनसंख्या आणि पार्किंगची समस्या लक्षात घेऊन हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जातोय. गडकरी रंगायतन परिसरात नाट्यप्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध उपक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे या भागात नियोजित वाहनतळ प्रकल्पाकडे महापालिकेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणून पाहिले जाते. यात प्रकल्पातील पहिला मजला स्थानिक कलाकार, नाट्यकर्मी आणि नियोजित रंगकर्मीसाठी रंगीत तालीम केंद्र म्हणून उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नगरसेवक सुनील जोशी यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. गडकरी रंगायतनला लागूनच ही इमारत उभारली जाणार असल्याने कलाकारांसाठी ही जागा अत्यंत उपयुक्त ठरेल असे त्यांनी म्हटले. वाहनतळाची इमारत ही गडकरी रंगायतनला लागून असल्यामुळे तसेच बऱ्याच नाट्यकर्मीची आणि कलाकारांची ही बऱ्याच वर्षापासूनची मागणी असून ती संयुक्तिक असल्यामुळे त्यावर सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. ठाण्यातील अनेक नाट्यसंस्था आणि कलाकारांना तालमीसाठी परवडणारी आणि कायमस्वरूपी जागा उपलब्ध नसल्याची समस्या गेल्या अनेक वर्षापासून आहे. अनेकदा शाळा, सभागृह किंवा खाजगी जागांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे गडकरी रंगायतन परिसरातच तालमीसाठी स्वतंत्र सुविधा निर्माण झाल्यास स्थानिक रंगभूमीला मोठा आधार मिळेल असे जोशी यांनी सांगितले. आमदार केळकर आणि निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्याच्या गावदेवी भाजी मंडईला गुरुवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन विभागाचे अधिकारी सागर शिंदे आणि महापालिकेचे कर्मचारी काळू गाडेकर यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे, तर 2 कर्मचारी जखमी झाले. या दुर्घटनेनंतर आता प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भाजपचे नगरसेवक सीताराम राणे यांनी ठाणे महापालिका आयुक्तांना पत्र देत नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश कुमार जामनोर यांच्यावर गंभीर आरोप केलेत. या भाजी मंडईमध्ये जवळपास 150 गाळेधारक होते. त्यापैकी 40 ते 45% गाळेधारक हे भाजी विक्रेते होते आणि उर्वरित सर्व कपडे आणि सौंदर्य प्रसाधनांचे विक्रेते होते. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ठाणे महापालिकेचे नौपाडा प्रभाग समितीचे कार्यालय आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे शहर यांचे कार्यालय, तर दुसऱ्या मजल्यावर शासनाच्या कौशल्य विकास विभागाचे कार्यालय होते. तरीसुद्धा या इमारतीच्या चारही बाजूला बेकायदेशीर फेरीवाले, कपड्यांची आणि चपलांची दुकानेवाले डेरा टाकून बसले होते. नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त रोज या मार्गाने जात तरीसुद्धा ही बाब त्यांच्या निदर्शनास का आली नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. नागरिकांनी या इमारतीबद्दल न मिळालेली OC, अग्निशमन यंत्रणा योग्य प्रकारे नसल्याची बाब वेळोवेळी निदर्शनास आणून दिले. तरीसुद्धा या विषयावर महानगरपालिका, शहर विकास विभाग आणि प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त हे मूग गिळून का बसलेत याचे उत्तर मिळत नाही असेही त्यांनी म्हटले. नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश कुमार जामनोर यांना फेब्रुवारी ते मे दरम्यान स्वतः 4 ते 5 वेळा फोन करून प्रवेशद्वारासमोरील फेरीवाले हटवण्याची मागणी केली होती. मात्र प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे देत कारवाई टाळण्यात आली असा आरोप त्यांनी पत्रात केला आहे. या इमारतीच्या सर्व बाजूने बेकायदेशीरपणे जागा बळकावून ठाण मांडून बसलेल्या या फेरीवाल्यांना या सहाय्यक आयुक्तांचे संरक्षण मिळत होते का अशी शंका निर्माण होते. त्यामुळे या सर्व झालेल्या दुर्घटनेला नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश कुमार जामनोर हे जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी करण्यात आली. ठाण्यात काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता पुन्हा ताकदीने उभा राहील. पक्षासाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देत संघटना आणि अधिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरवली जाईल. जनतेच्या प्रश्नावर आता काँग्रेसचा कार्यकर्ता गप्प बसणार नाही असे प्रतिपादन नवनियुक्त ठाणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केले. ठाणे जिल्हा काँग्रेस कार्यालयात पार पडलेल्या भव्य पदग्रहण सोहळ्यात माजी खासदार कुमार केतकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाष कानडे,
तसेच मावळते अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुल पिंगळे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली। यावेळी काँग्रेस प्रदेश पदाधिकारी गजानन देसाई, विश्वास उडगी, मधु मोहिते, अनिस कुरेशी यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी राहुल पिंगळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत ठाण्यात काँग्रेस संघटना अधिक आक्रमक आणि सक्षमपणे उभी राहील असा विश्वास व्यक्त केला। यावेळी राहुल पिंगळे म्हणाले की ठाणे जिल्ह्यात वाढती महागाई, पाणी टंचाई, बेरोजगारी आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने दुर्लक्ष केले जाते। अशा परिस्थितीत काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता नागरिकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करेल। पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान राखला जाईल। संघटना बूथ स्तरापर्यंत मजबूत करून आगामी काळात काँग्रेसला नव्या ताकदीने उभे केले जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान राहुल पिंगळे यांच्या नियुक्तीनंतर ठाणे जिल्हा काँग्रेसमध्ये नव्या राजकीय हालचालींना वेग आला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाक्याजवळ ठाणे शहर गुन्हे शाखा घटक 1 आणि शिधा वाटप विभागाच्या संयुक्त पथकाने एक मोठी आणि धाडसी कारवाई केली। खाद्यतेलाच्या नावाखाली बेकायदेशीररित्या डिझेल सदृश ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणारा एक मोठा टँकर या पथकाने जप्त केला असून या कारवाईत तब्बल 46,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। लोकांची दिशाभूल करण्यासाठी संबंधित टँकरवर इडिबल ऑइल असे लिहिण्यात आले होते। या प्रकरणी मुख्य आरोपी चालकासह एकूण 8 जणांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हे शाखा घटक 1ला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे खारेगाव टोलनाक्याच्या अगोदर मुंब्रा बाह्य वळण रस्त्याजवळ सापळा रचण्यात आला होता। या ठिकाणी संशयास्पद टाटा कंपनीचा टँकर थांबून त्याची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील द्रव पदार्थ आढळून आला। टँकर चालकाकडे या डिझेल सदृश पदार्थाची वाहतूक करण्याचा कोणताही परवाना, खरेदी बिल किंवा वैध कागदपत्रे नव्हती। प्रकरणाचे गांभीर्य ओळखून उपनियंत्रक शिधा वाटप विभाग ठाणे यांच्या आदेशानुसार शिधा वाटप अधिकारी श्री सुभाष रामनाथ डुमरे व त्यांच्या पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले। या संयुक्त तपासणीत टँकरच्या 5 कप्प्यामध्ये एकूण 25,000 लिटर बेकायदेशीर डिझेल सदृश पदार्थ आढळून आला आहे। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 24,50,000 रुपये किमतीच्या 25,000 लिटर डिझेल सदृश पेट्रोलियम पदार्थांचा आणि 22 लाख रुपये किमतीच्या टाटा टँकरचा समावेश आहे। नियमानुसार तपासणी अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून रासायनिक चाचणीसाठी नमुने गोळा केले असून टँकर व इतर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महत्त्वाच्या विविध मुद्द्यावर तसे अर्थसंकल्पावर, सरकारच्या धोरणांवर बाजू भक्कमपणे मांडून संसदेसह देशाचे लक्ष वेधणारे
विविध विभागांवर प्रश्नोत्तरे विचारणारे, संसदेतील उपस्थितीत अव्वल असणारे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांना सलग दुसऱ्या वर्षी मानाचा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. आपल्या खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये नरेश म्हस्के यांना पहिला संसदरत्न मागील वर्षी पुरस्कार प्राप्त झाला होता. यावर्षी देखील सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार जाहीर झाल्याने ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. संसदेत आपल्या अभ्यासपूर्ण आणि धडाकेबाज भाषणाने विरोधकांची झोप उडवणारे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनाही दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. संसदरत्न पुरस्काराचा सोहळा जुलै 2026 नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार असून यावेळी 150वा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संसदरत्न पुरस्काराचे संस्थापक प्राईम पॉईंट फाउंडेशनचे श्रीनिवास आणि संसदरत्न पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्रियदर्शनी राहुल यांनी पुरस्काराची घोषणा नवी दिल्ली येथे केले. संसदरत्न पुरस्कार 2026साठी परीक्षक समितीचे 10 लोकसभा खासदार, 2 राज्यसभा खासदार आणि 4 संसदीय स्थायी समित्यांची निवड केली. यावर्षी आम्ही 150वा पुरस्कार प्रदान करणार आहोत, अशी माहिती संसदरत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट प्रियदर्शनी राहुल यांनी दिले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.